आज मी ब्रायन ट्रेसी यांच्या मॅक्सिमम अचीवमेंट या बुकविषयी थोडं बोलणार आहे. मॅक्सिमम अचीवमेंट हे एक असं बुक आहे, ते ब्रायन ट्रेसी त्याचे ऑथर आहेत आणि ते एक असं बुक आहे ज्यामध्ये आपल्या लाईफमधल्या प्रत्येक फील्डमध्ये आपण मॅक्सिमम कसे अचीव करायचे याविषयी ते आहे. ओव्हरव्ह्यू चा विचार केला तर त्याचा. तर पहिला पॉईंट असा आहे की आपल्या लाईफमध्ये 7 इन्ग्रेडियंट्स आहेत ज्याच्यामध्ये आपल्याला सक्सेस अचीव करायचं आहे. तर म्हणजे आपल्या लाईफच्या ओव्हरऑल सक्सेससाठी प्रत्येक ॲस्पेक्टचा त्यांनी याच्यामध्ये विचार केला आहे. तर ते 7 इन्ग्रेडियंट्स कोणते? तर पीस ऑफ माइंड, हेल्थ आणि एनर्जी. फर्स्ट आहे पीस ऑफ माइंड, सेकंड आहे हेल्थ आणि एनर्जी, थर्ड आहे लव्हिंग रिलेशनशिप, फोर्थ आहे फायनान्शियल फ्रीडम, फिफ्थ आहे वर्दी गोल अँड आयडियल्स, सिक्स्थ आहे सेल्फ नॉलेज अँड सेल्फ अवेअरनेस आणि सेवन्थ आहे पर्सनल फुलफिलमेंट. या इन्ग्रेडियंट्सचे परफेक्ट ब्लेंड आपल्या आयुष्यात हवे असं त्यांचं म्हणणं आहे. आणि यासाठी या क्रायटेरियामध्ये आपण आपले आयुष्य कसे असावे असे वाटते याचं चित्र तयार करा आपल्या मनात, ही त्यांची पहिली असाइनमेंट आहे. म्हणजे ह्या 7 ॲस्पेक्ट्समध्ये आपली लाईफ कशी हवी हे तुम्हाला अपेक्षित आहे, याचं परफेक्ट चित्र तुम्ही तुमच्या मनात तयार करा. आता 7 लॉज ऑफ मेंटल मास्टरी. आता म्हणजे आपले लाईफ हे काही लॉजनी गव्हर्न होते. आपण आधीच्या व्हिडिओमध्ये बघितलं तसं काही लॉजमध्ये गव्हर्न होतं आपलं लाईफ. काही लॉज हे मॅनमेड असतात, काही नॅचरल लॉज असतात. मॅनमेड लॉज म्हणजे ट्रॅफिकचे लॉज वगैरे पकडू शकतो आपण, आणि नॅचरल लॉजमध्ये काही फिजिकल लॉज असतात आणि काही मेंटल लॉज असतात. तर त्यातले जे फिजिकल लॉज आहेत ते फिजिक्स मेकॅनिक्सशी रिलेटेड जे लॉज आहेत ते फिजिकल लॉज आहेत. आणि मेंटल लॉज काय आहेत? म्हणजे मेंटल लॉज ची कन्सेप्ट कशी आहे, त्यांनी एखादं मशीन जर का आपण नवीन आणलं ते चालू कसं करायचं याच्याविषयी आपल्याला कळत नसेल तर आपण मॅन्युअल वाचतो. तसं आपल्या लाईफचं मशीन चालवायसाठी हे 7 लॉज ॲज अ मॅन्युअल काम करतात आपल्यासाठी. म्हणजे हे माहीत नसले तरीही आपण आपलं लाईफ चालवू शकतो. पण जास्त चांगल्या पद्धतीने चालवायचं असेल तर हे लॉज समजून घेऊन चालवलं तर आपण जास्त चांगल्या पद्धतीने आपलं आयुष्य जगू शकू आणि मॅक्सिमम गोष्टी आपल्या लाईफमध्ये अचीव करू शकू. तर आता ते 7 लॉज कोणते आहेत ते आपण बघूयात. त्यातला पहिला लॉ आहे लॉ ऑफ कंट्रोल. तर लॉ ऑफ कंट्रोल काय सांगतो? जेव्हा आपल्याला असे वाटते की आपल्या लाईफमधली एखादी गोष्ट आपल्या कंट्रोलमध्ये आहे तेव्हा तिच्याविषयी आपण पॉझिटिव्ह असतो. आणि जेव्हा आपल्याला वाटते की एखादी गोष्ट किंवा परिस्थिती दुसरी एखादी व्यक्ती कंट्रोल करत आहे तेव्हा आपण त्याच्याविषयी निगेटिव्ह होतो. एखाद्या गोष्टीविषयी निगेटिव्ह असू तर 2 गोष्टी करू शकतो. धाडस करून ॲक्शन घेऊन परिस्थिती बदलायची किंवा मूव्ह ऑन करायचे. मेंटली अशा गोष्टींचा शोध घ्या ज्याविषयी तुम्हाला निगेटिव्ह फील होते आणि त्यांचा कंट्रोल घेण्याचा प्रयत्न करा. ग्रेटर हॅपीनेस आणि सक्सेसचे फाउंडेशन आहेत सेल्फ रिस्पॉन्सिबिलिटी. म्हणजे सक्सेस आणि हॅपीनेस अचीव करायचं असेल तर सेल्फ रिस्पॉन्सिबिलिटी, स्वतः प्रत्येक गोष्टीची जबाबदारी घ्यायची. म्हणजे आपल्या लाईफच्या प्रत्येक गोष्टीसाठी कुणाला ना कुणाला ब्लेम करत राहायचं, याच्याने तुम्ही काहीही अचीव करू शकत नाहीत. जर का तशी परिस्थिती असेल ब्लेम करण्यासारखी तर त्याच्या अगेन्स्ट जाऊन काहीतरी ॲक्शन घ्या, नाहीतर मूव्ह ऑन, म्हणजे स्वतः मूव्ह ऑन करा. पण दुसऱ्यांना ब्लेम करण्यात आयुष्य घालवू नका, स्वतः जबाबदारी घेऊन बदलायचा प्रयत्न करा. या लॉला लोकस ऑफ कंट्रोल असेही म्हणतात. इन शॉर्ट, आपल्या लाईफमध्ये प्रत्येक गोष्टीचा कंट्रोल आपल्या हातामध्ये आहे, आपल्याकडे आहे. आपल्या लाईफच्या प्रत्येक गोष्टीचा कंट्रोल आपल्याकडे आहे, याविषयी पॉझिटिव्ह राहायचं. त्याच्यानंतर लॉ ऑफ कॉज इफेक्ट. तर लॉ ऑफ कॉज इफेक्ट काय सांगतो? फॉर एव्हरी इफेक्ट इन युअर लाईफ देर इज अ स्पेसिफिक कॉज. म्हणजे देर इज अ स्पेसिफिक कॉजेस ऑफ सक्सेस, देर आर स्पेसिफिक कॉजेस ऑफ अवर फेल्युअर, हेल्थ अँड इलनेस. थॉट्स म्हणजे प्रत्येक गोष्टीसाठी काही स्पेसिफिक कारणं असतात. सक्सेससाठी स्पेसिफिक कारणं असतात आणि फेल्युअरसाठी काही स्पेसिफिक कारणं असतात. म्हणजे थॉट्स आर द कॉजेस अँड कंडिशन्स आर द इफेक्ट. म्हणजे आपले विचार हे कारण आहे आणि आपली जी परिस्थिती आहे ते त्याचे परिणाम आहेत. आपले विचार हे प्रत्येक गोष्टीसाठी कारण आहेत आणि आपली जी परिस्थिती आहे ती त्याचे परिणाम आहेत.
आणि आपल्या आजूबाजूची परिस्थिती ही आपल्या विचारांचा परिणाम आहे असं त्यांचं म्हणणं आहे. आणि म्हणजे लॉची सुंदरता अशी आहे की हा लॉ आपण एक्सेप्ट केला तर आपण आपल्या विचारांचा पूर्ण कंट्रोल घेऊ शकतो आणि विचारांचा, भावनांचा आणि रिझल्टचा कंट्रोल घेऊ शकतो. आणि थोडक्यात आपण म्हणतो ना की पेराल ते उगवेल, म्हणजे आपण जसं विचार करू तशी कृती घडते आपल्या हातनं आणि तसे रिझल्ट मिळतात. तसं पेराल ते उगवेल असा इन शॉर्ट असं या लॉला आपण समजून घेऊ शकतो, द लॉ ऑफ कॉज इफेक्ट. त्याच्यानंतर आहे लॉ ऑफ बिलीफ. आता लॉ ऑफ बिलीफ काय सांगतो की जे आपण मनापासून मानतो तसं घडतं. म्हणजे जसा आपण विचार करतो, जसं आपण मानतो तसे बदल आपल्या आयुष्यात घडत जातात. लॉ ऑफ एक्सपेक्टेशन. आता लॉ ऑफ एक्सपेक्टेशन काय सांगतो, जे तुम्ही कॉन्फिडन्सनी एक्सेप्ट करताय म्हणजे तसं घडतं. म्हणजे आता नेहमी बेस्ट एक्सपेक्ट करायचं स्वतःकडनं असं त्यांचं म्हणणं आहे. म्हणजे तुम्ही तुमच्या एक्सपेक्टेशनच्या पुढे काही अचीव करू शकत नाही. त्यामुळे नेहमी स्वतःकडनं बेस्ट एक्सपेक्ट करा, म्हणजे तुम्हाला चांगले रिझल्ट मिळतील. आता याच्यामध्ये त्यांनी 3 टाईपचे एक्सपेक्टेशन्स सांगितलेत. म्हणजे ते एक्सपेक्टेशन्स जे आपण आपल्या पॅरेंट्सकडनं करतो. म्हणजे जेव्हा आपण लहान असतो, आपल्या हातात काहीच नसतं, तेव्हा आपल्यासाठी कोणी काही करतं तर ते आपले पॅरेंट्स असतात. तर ते एक्सपेक्टेशन्स जे आपण आपल्या पॅरेंट्सकडनं करतो, ते एक्सपेक्टेशन जे आपला बॉस आपल्याकडनं करतो. म्हणजे जेव्हा आपण काही ॲक्च्युली ॲक्शनमधनं गोष्टी करू शकतो, तेव्हा लोकं आपल्याकडनं काय एक्सपेक्ट करतात, तर तसं बॉस आपल्याकडनं एक्सपेक्ट करतो. ते एक्सपेक्टेशन्स जे आपली फॅमिली किंवा किड्स, स्पाऊस आपल्याकडनं करतात. म्हणजे फॅमिली बेसिसवर आपल्याकडनं केल्या जाणाऱ्या एक्सपेक्टेशन्स. आणि चौथं एक्सपेक्टेशन आहे व्हॉट वी एक्सपेक्ट फ्रॉम अवरसेल्फ. म्हणजे आपण स्वतःकडून जी अपेक्षा करतो ती. असा लॉ ऑफ एक्सपेक्टेशन आणि एक्सपेक्टेशनचे हे प्रकार आहेत. आणि नेहमी स्वतःकडून बेस्ट एक्सपेक्ट करा. आता त्याच्यानंतर येतो लॉ ऑफ अट्रॅक्शन. याच्यामध्ये बद्दल तर आपण बरंच ऐकलं आहे की आपण म्हणजे आपल्या विचारांशी रिलेटेड परिस्थिती आणि विचाराला अनुरूप परिस्थिती आणि माणसं आपण आपल्या लाईफमध्ये ॲट्रॅक्ट करत असतो. त्याच्यानंतर येतो तो लॉ ऑफ करस्पॉन्डन्स. म्हणजे प्रत्येक गोष्ट आपल्या आयुष्यातली ही आतून बाहेर आहे. म्हणजे जे आपण म्हणतो साधारण पिंडी ते ब्रह्मांडी तशा टाईपमध्ये. म्हणजे बाहेरचं जग हे आपल्या मनातील जगाचं रिफ्लेक्शन आहे असं थोडक्यात. आणि द लॉ ऑफ मेंटल इक्विव्हॅलन्स. म्हणजे लॉ ऑफ मेंटल इक्विव्हॅलन्स काय सांगतो, थॉट्स आर विविडली म्हणजे जे विचार जे आपण गोष्टी क्लिअरली इमॅजिन करतो, परत इमॅजिन करतो. लॉ ऑफ मेंटल इक्विव्हॅलन्स काय सांगतो, ज्या गोष्टी आपण क्लिअरली इमॅजिन करतो, परत इमॅजिन करतो मनापासून, ते तसे घडतात. म्हणजे विचारांनी जग बनतं म्हणतात ना, तशा टाईपमध्ये लॉ ऑफ मेंटल इक्विव्हॅलन्स. त्याच्या व्यतिरिक्त त्यांनी अजून ह्या 7 हे खूप इम्पॉर्टंट लॉज आणि बेसिक लॉज आहेत. आणि त्याच्या व्यतिरिक्तही त्यांनी अजून 3 लॉज ॲडिशनल लॉज सांगितले आहेत. ते आहेत लॉ ऑफ हॅबिट्स. म्हणजे लॉ ऑफ हॅबिट्स म्हणजे काय सांगतो, तर व्हर्च्युअली जे आपण प्रत्येक गोष्ट आपण करतो तो आपल्या सवयींचा परिणाम असते. म्हणजे आपलं यश, अपयश, आनंद, दुःख हे सगळा आपल्या सवयींचा परिणाम आहे, असं लॉ ऑफ हॅबिट्स सांगतो. लॉ ऑफ प्रॅक्टिस काय, त्याच्यानंतर येतो लॉ ऑफ प्रॅक्टिस. तर लॉ ऑफ प्रॅक्टिस काय सांगतो, व्हॉट एव्हर थॉट्स ऑर ॲक्शन, जे आपण विचार आणि कृती करतो, रिपीट इनफ. म्हणजे जे विचार आणि कृती आपण परत करतो ती आपली सवय बनून जाते. जे काही विचार आणि कृती आपण परत करतो ती आपली सवय बनून जाते. आणि लॉ ऑफ इमोशन्स म्हणजे आपले लॉ ऑफ इमोशन्स काय सांगतो, 100% आपले डिसिजन्स आणि त्याच्या अनुरूप घेतल्या जाणाऱ्या ॲक्शन्स हे 2 टाईपच्या भावनांचे रिझल्ट आहेत. म्हणजे एक तर आपली इच्छा किंवा भीती. म्हणजे कुठलेही डिसिजन आपण 2 बेसिक डिसिजन घेताना 2 इमोशन्स आपले जास्त डॉमिनंटली इफेक्ट करतात. एक म्हणजे आपली डिझायर आणि एक दुसरी म्हणजे भीती. इच्छा आणि भीती या 2 गोष्टींच्या बेसिसवरच आपण आपल्या आयुष्यातले मॅक्सिमम डिसिजन्स घेतो. हे आपण मॅक्सिमम अचीवमेंट या ब्रायन ट्रेसी यांच्या बुकचा सुरुवातीचा काही पार्ट पाहिला. याच्यामध्ये कोणत्या लाईफच्या फील्डमध्ये आपल्याला सक्सेस मिळवायचे आहे हे आणि आपली लाईफ कोणत्या बेसिसवर चालते ते लॉज एक्सप्लेन केलेले आहेत.
आणि हे ॲक्च्युली हे बुक घेऊन आवर्जून सगळ्यांनी वाचावं असं मला वाटतं, कारण त्या बुकमध्ये हे लॉज अजून चांगल्या पद्धतीने तुम्हाला कळतील. थँक्यू.